ते अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. त्रटा वृष भाषी दाना, तृण मागू नये जाना. तुका म्हणे दर्वे देती, घेती तेही नरका जाती. माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. विठ्ठला विठ्ठला जेते कीर्तन करावे, ते अन्न न सेवावे. माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. त्रटा वृष भाषी दाना, तृण मागू नये जाना. तुका म्हणे दर्वे देती, घेती तेही नरका जाती.
माळ घालू नये गळा बुका लावू नये भाळा महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडलिकाय दातु मुनींद्रेहि समागत तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय संस्विद्यात्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी प्रस्तुत आज आपल्या या क्षेत्र जोडवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तसे सतत अन्नदान ज्ञानदानाच्या रूपाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचे अन्नदाते श्री हरिभक्तप्रायण आमचे जगन्नाथ महाराज यांचा आज महाप्रसादाचा आज त्यांचं महाप्रसाद मोठ्या आनंदानं प्रेमानं आणि आपल्या या पवित्र ठिकाणी जोडवाडी हे गाव फार मोठं महान पवित्र महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य जोडवाडी हे गाव महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य जोडवाडी हे गाव इथे नांदतात मोठे महान हनुमंत देव असं फार मोठं महाराष्ट्रामध्ये एक नंबरला गाव आहे. आपल्या गावची महती आपल्यालाच कळाली नाही. तसेच फार महत्वाचं गाव आहे. दक्षिणमुखी हनुमंतराय आपल्या गावामध्ये त्याच्यामुळं फार फार महत्वाचं गाव आहे आपल्या गावातले. दक्षिणमुखी हनुमंतराय कुठं असतात माहित आहे का? जाजवल्य दैवत हनुमंतराया पुढे कोणती बी मागणी करा तुम्हाला ती मागणी पूर्ण करण्याची ताकद दक्षिणमुखी हनुमंतरायामध्ये आहे. म्हणून आपल्या गावची महती केवढी आहे. आपलं गाव किती मोठं आहे. आपलं गाव काय भाग्यवान आहे. आपलं गाव किती पुण्यशील आहे. आपल्या गावात किती फार मोठे अन्नदाते आहेत. आपल्या गावामध्ये फार मोठे कीर्तनकार आहेत. आपल्या गावामध्ये तरुण मंडळ कितीतरी संप्रदायाला धरून वारकरी संप्रदायाची परंपरा टिकविण्याचं काम आपल्या गावातले तरुण मित्र मंडळ करतात. तसेच टाळी वाजवा. टाळीचं खाली हात ठुलाव. दक्षिणमुखी हनुमंतराय आहेत. मी गादीवर आहे तवरच बोलतोय. पुन्हा गादीच्या खाली गेल्यावर ठोकी की लाव मला. पर गादीवर आहे तवर माझ्याकडे लक्ष द्या. ही साध्या माणसाची गादी नाही. श्री संत माधव मामा अग्निसाधू यांचा शिष्य आहे मी आणि त्यांचीच पावर आहे मला. विठाला आजचा विशेष असा महत्वाचा कार्यक्रम आहे आणि आजच्या नेमाचे आमचे श्रीहरी भक्तपरायण गुरुवर्य सर्वांचेच गुरु आमचे माधव महाराज गिरी फार मोठा साधू. तिकडे एकदा चॅनल घ्या. हा श्री संत माधव मामा आणि माधव महाराज गिरी फार मोठा साधू आपल्या गावामध्ये अवतीर्ण झालेला आहे. पण आपल्याला कळाला नाही. कळणं भाग्य आहे. घेता माधवाचे नाम घेता माधवाचे नाम घेता माधवाचे नाम घेता माधवाचे नाम तेने पुराती सर्व काम तेने पुराती सर्व काम घेता माधवाचे नाम घेता माधवाचे नाम तेने होते सर्व काम होती सर्व काम घेता माधवाचे नाम
मामा अग्नी साधू आहेत. त्यांच्या नावामध्ये काय पावर आहे आम्हाला माहित नाही. सज्जनो, श्री संत माधव मामा मोळवन आणि या ठिकाणी महान साधू अवतीर्ण झाले अग्नी संत. पुरती सर्व काम पुरती सर्व काम तेने पुरती सर्व काम घेता माधवा गेला घेता माधवा महाराज साधा जरी असला, महाराज मोठा आणि छोटा असं म्हणायचं ना. देवाचं नाव मोठं आणि छोट असं कधी म्हणायचं. भारका बी इचू चावला तरी तेवढीच ढन होती आहे आणि मोठा बी इचू चावला तर तेवढीच. मोठा बी साप चावला तर माणूस वाचत नाही आणि बारकाही साप चावला तर तसं बारका महाराज काय मोठा महाराज काय. पण विशेष परंपरा चालून देणारे आमचे श्रीहरी भक्त परायण आणि आईची सेवा, आई वडिलांची सेवा निष्ठावंत करणारे. कारण आई वडिलांची सेवा करणारे कुणाला बी सेवा घडत नाही. ज्याचं पुण्य पाहिजेत. आई वडिलांची सेवा करायला काय पाहिजेत? पुण्य पाहिजेत. म्हणून आमचे श्रीहरी भक्त परायण निवृत्ती अण्णा यांच्या तर्फे हे नियम चालू आहे. माझ्याकडे जे नियम आला निवृत्ती अण्णापासून ही परंपरा चालू आहे. कुठून आहे? निवृत्ती अण्णा. तुम्ही म्हणताल निवृत्ती अण्णाच का? कसं असतंय हो का, सगळ्याचीच भावना असते आहे पण सगळेच कारभारी व्हायला जमत नसते. एका गावात काय झालं, कोहल्याची मीटिंग झाली. काय झाली? कोहल्याची मीटिंग झाली. पुढे होणाऱ्या माणसाला किती संकट असतंय ते तुम्हाला सांगतो. कोहल्याची मीटिंग झाली. सगळ्या कोल्ह्यांनी सांगितलं वा ह्याच्यातला मेन कोल्हा कोण करायचा आहे. कुणी म्हणलं मला न ग बाबा, कुणी म्हणलं मला न ग विठाला. तसेच आज आपल्या गावातील श्रीहरी भक्त परायण वारकरी संप्रदाय भूषण बालाजी महाराज जोडवाडीकर त्यांचा नियम असल्यामुळं आज इथं उपस्थित नाही. वर्षा असतात पण नियम चालू आहेत, सप्ते भरपूर चालू आहेत. त्याच्यामुळं तसेच आमचे श्रीहरी भक्त परायण आमचे बाबू महाराज, बालू महाराज, श्रीहरी भक्त परायण डोके महाराज, ह्या गावचं वैभव आहे मोठं. म्हणून आपल्या गावातील फार प्रेमळ गाव असल्यामुळं त्यांना वर्षा नवीन नवीन बघायला भेटाले. प्रेमळ गाव असल्यामुळं भावनिक गाव आहे. आता बघा घोडा कसा आणला ज्ञानेश्वर महाराजांचा. काय घोडा आहे, तुरान घोडा नाचू लागला की माणसं असे मंत्रमुग्ध होतात. वारे वा निघाला घोडा, धडक देईल मला. ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा आला बाजूला. टाळी वाजवा, टाळी टाळी. माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. बस बस वा 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 वा. टाळी वाजवा, टाळीला हे काही करू नका तर घोडा नाचेल. म्हणून माऊलीचा घोडा सुटला रे सुटला म्हटलं की रिंगणामध्ये थांबत नाही. तुम्ही काही करा, रिंगणामध्ये माऊलीचा घोडा सुटला की रिंगणच करून बाहेर येते. तसं घोडा आमचा सुटला, निघाला बघा घोडा निघाला. वा 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 वा. हा म्हणून आजचा आपल्या गावातील विशेष फार महत्व आहे. म्हणून शंभो हर हर महादेव, हर हर महादेव म्हणजे जगात मोठं दैवत कोणतं आहे? महादेव. जगात मोठं दैवत, त्या दैवतासारखं दैवत नाहीच. शंकरा ये भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे गळ्यामध्ये मरू हाला, लाईले ते भस्म कपाळा, हो लाडले भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाईले ते भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाईले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. बघा आमचा घोडा असा आहे, नाचतोय बी म्हणतोय गाला बी. हा तुम्ही बसल्यावर तर मग कामच मिटलं. म्हणून भोळा महादेव फार मोठं दैवत आहे. महादेव बर का, जगामध्ये एक नंबरचा देव कोण असेल तर महादेव. हे बाकीचे देव नंतर झाले. सब देव का बाबा, नारायण महाराज सब का देव का बाबा. एवढा मोठा देव पर आळंदीला आल्यानंतर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तिथं महादेव गडबडा लोळू लागले, उगच लोळू लागले. पार्वती म्हणली, माय गांजा जास्त झाला काय की माझा मालक लय लोळालाय, गांजा लय जास्त झाला काय की म्हणली. मग महादेव म्हणाले, पार्वती तू येडी आहेस, माझी कला आणि तुला कळली नाही. इथं फार मोठा साधू जन्माला येणार आहे. कुठं? आळंदीला फार मोठा साधू जन्माला येणार आहे. त्या साधूचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज.
आणि तू मला काही बी म्हणतीस का? हा, तिथं ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेश्वरची, म्हणून फार मोठा साधू जन्माला आलाय. म्हणून जगात मोठा महादेव, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. जरा प्रमाण दे जा. अगड बम 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 वाजे डंबरो, अगड बम 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 वाजे डंबरो, बम बम वाजे डमरू, अगड बम 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 वाजे डंबरो, 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 अगड बम 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 वाजे डंबरो. आगड बम 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 वाचे डमरू. नारायण महाराज, तुम्ही नवीन प्रमाण दिलं बघा. आगड बम 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 वाचे डमरू. माय बोली का बाप बोली? दोघही बोली, हा, दोघही. गेल्या वर्षी माय बोली होती, यंदा बाप बोली. नारबा इकडे आहेत पाठीमाग, नारायण पाठीमाग. हा, म्हणून आज सेवेकरिता घेतलेला अभंग नीट लक्ष देऊन ऐका. फार विशेष आजचा अभंग आहे. जे ते कीर्तन करावे, ते ते अन्न न शिवावे. विशेष महाराजांनी फार सुंदर असं वर्णन केलं या अभंगामध्ये. आता ज्या ठिकाणी कीर्तन केलं तिथं अन्न सेवन करायचं नाही. गोड गेलं, गोड गेलं. अन्न सेवन करायचं नाही म्हणजे गोड पळालं का काय? जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, उपाशी तुराट्या तुराट्या जावे. मग काय एवढं कीर्तन करून अन्न सेवन करायचं नाही का? कशा करता? काय नेमकं कारण काय महाराजांचा हा शब्द वापरण्याचा? कीर्तन केलं की अन्न सेवन करायचं नाही. पण विशेष सांगू का, कुठं अन्न सेवन करायचं नाही हे पुढल्या चरणात सांगितलं. माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. माळ घालू नये गळा, ते अन्न न शिवावे. बुका लावू नये भाळा, ते अन्न न शिवावे. अरे ज्याच्या गळ्यात मळ नाही तिथं वारकरी अन्न सेवन करीत नाही. ज्याच्या कपाळाला बुक्का नाही तेथे अन्न सेवन करीत नाही. हे वारकऱ्यासाठी सांगालो, सगळे सामान्य मला माणसासाठी नाही, फक्त वारकऱ्यासाठी सांगालो. कारण वारकरी वेगळे आणि बाकीचा समाज वेगळा. जे नियमामध्ये चालतो त्याला काय म्हणायचं? वारकरी. जे नित्य नेमानं आळंदी पंढरीची वारी जो करतो, वारकरी संप्रदायाची परंपरा जो नित्य नेमानं टिकवतो त्याला म्हणायचं वारकरी. म्हणून वारकरी ही वारकऱ्यासाठी अभंग आहे. ज्याच्या घरी तिरवी आहे तिथं अन्न सेवन करायचं नाही. ज्याच्या घरी धावा दिवस आहे तेथे अन्न न सेवावे. ज्याच्या घरी विटाळ आहे तेथे अन्न न सेवावे. हे नियम आहे शास्त्राचे बर का. अन्न सेवन करण्याला बंदी नाही, पण हे फक्त हे वारकरी संप्रदायामध्ये जे महाराज लोक वारकरी आहेत त्यांच्यासाठी आजचा अभंग आहे. विठ्ठला
विशेष अभंग आहे. अन्न हे पूर्ण परब्रह्म. अन्न कसं आहे? अन्न कसं आहे? जगामध्ये श्रेष्ठ फक्त आई वडिलांची सेवा आणि अन्नदान. अन्न हे पूर्ण परब्रह्म आपणच म्हणतो, कारण हे अन्न हे आपल्या पत्रवाडीवर जर अन्न वाहल्लं, संपूर्ण अन्न खाल्लं तर बरं, जितकं उरलेलं अन्न असेल तितकं आपलं आयुष्य कटत चालतं बरं का. अन्न वाटोळ करायचं नाही. आपल्याला लागल तेवढंच अन्न घ्यायचं. जर अन्न जास्त घेतलं आणि उष्ट ठुलं तर आपलं त्याच्यातलं आयुष्य कट होतं. आयुष्य कट होतं. हो, म्हणून अन्न हे फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कशाला किंमत देऊ नका, कशाला डिमांड देऊ नका. फक्त कशाला डिमांड द्या? अन्न. मग अन्न कोण उत्पन्न करते? अन्न कोण उत्पन्न करते? फक्त शेतकरी. अन्न कोण उत्पन्न करते? शेतकरी. शेतकऱ्या एवढं मोठं जगात कुणी नाही. जगामध्ये कोण? शेतकरी राजा. आणि देशावरला, सीमेवरला जवान. हे जगामध्ये दोन श्रेष्ठ आहेत. आपल्याला भजन आनंदानं करता येतं जवानामुळं, आणि 3 टाइमचं अन्न खायला भेटतं शेतकऱ्यामुळं. शेतकरी जर अन्न पिरीना गेले का पैसे तोडून खाणार आहो का नारायण महाराज? का चिल्लर खाणार आहो? हा, खाल्ला तरी जशाला तसं खालून येईल. चिल्लर जरी खाल्ला होतं. म्हणून पैसे कुणी खात नाही. सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल? अन्न. अन्नदान आणि अन्नदाता. आता कित्येक नेते लोक असतील, मोठे मोठे लोक असतील, गोरगरिबानं कष्ट करून अन्न तयार केलेलं हे मोठे लोक नेतात आणि नाव त्यांचं पुकारतात. अमुक अमुक माणसानं एवढे तांदूळ दिले. अन्न तयार कुणी केलंय? शेतकऱ्यानं. शेतकऱ्याचं नाव आहे का? नाही. ज्यानं तयार केलंय त्याचं अन्न नाव नाही. म्हणून तर पाप मोठं हेच आहे की. पाप मोठं कोणचं आहे? पाप मोठं फक्त ज्यानं चांगलं कर्म केलंय, ज्यानं अन्नदान उत्पन्न केलंय त्याचं नाव पुढे येत. पापाच्या मुळे सत्याचे वाटोळे. अरे पापामुळं सत्याचं वाटोळ होते. पण पाप केलेलं आपल्याला कळत नाही आणि पुण्य केलेलं कळत. तुम्ही किती पुण्य करा तुम्हाला कळतंय का? नाही कळत. पाप केलेलं कळतंय का? पाप केलेलं तुमचं मन सांगेल, साक्ष्या देईल, मी अमुक अमुक असं असं कर्म केलं म्हणून मन, पण तुम्हाला कळणार नाही. म्हणून अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. शास्त्र कसं आहे का? उतळ बी आहे आणि खोल बी आहे. शास्त्र कसं आहे? उतळ बी आहे आणि खोल बी आहे. जर खोल सांगायला गेलं तर तुम्ही झोपी जाताल. म्हणून खोलात जायचं आपल्याला नाही. आपल्याला समाजाला लक्षात येईल, समाजाला पटल, समाजाला आवडेल अशा पद्धतीने सांगण्याचा विचार करू. कारण संतांचे अभंग फार मोठे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये का केली? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. अरे संस्कृत मध्ये ज्ञानेश्वरी होती, पण मराठी मध्ये का केली? त्या साध्या सामान्य माणसाला, भाळे भोपडे हे माणसं आहेत, यांना संस्कृत कळणार नाही म्हणून ज्ञानेश्वरी कशी केली? माझा, माऊली म्हणाले माझा शब्द काय महाराज? माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता ही पैजा जिंके, आईशी अक्षरे रसिके मिळवी. हा, मराठी भाषा. आपल्याला मराठी भाषा शुद्ध बोलता येत नाही. नाही, गावरान भाषा आहे आपली गली. हनुकार धोंडा पाटडच फोडून तुझं, ही गावरान भाषा झाली. म्हणून आपली भाषा वेगळी. स्वच्छ मराठी भाषेचं माहेरघर कोणचं आहे? पुणे. मराठी भाषेचं माहेरघर कोणतं आहे? पुणे. शुद्ध मराठी. म्हणून राज ठाकरे म्हणतात बघा, मराठी मध्ये बोल नसता पाटाड फोडून.
मुंबईला राज ठाकरेची विनंतीच आहे, मराठीमध्ये बोल, नसता पाटाड फुटलं जाईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कोणची आहे? माझा. काय शब्द आहेत? माझा. माझा कुणाला म्हणावं? माझा शब्द हातावर असा ठेवला, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताही पैजा जिंके. अमृत, अमृतापेक्षाही भारी माझा मराठी भाषा आहे. बोलता आली पाहिजेत फक्त. म्हणून अमृत कशाला म्हणतात? देवाला, देवाचं नाव कसं आहे? अमृतासारखं. देवाचं नाव का घ्यायचंय? अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाने घे, काबाने घे. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, काय करूया, काय करूया. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, काय करूया, काय करूया. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, काय करूया, सांग पंढरी राया, काय करूया, काय करूया. पेक्षा गोड देवाचं नाव. एका मौलाला म्हणलं, अरे देवाचं भजन कर. आकाशाचं भजन म्हणला महाराज, माझं लग्नच होईना झालं, भजन कर, भजन कर. अरे माझं लग्नच व्हायला तयारी नाही म्हणलं, आणि तुम्ही उठा लावून भजन कर, भजन. काय भजनामध्ये? हे म्हणलं भजन तरी कर तू, कसं लग्न होत नाही बघूत म्हणून. त्यानं जे भजन जे सुरू केलं, एक मित्र आला म्हणला, लय भजन करायला जमवायचं का सूर्यपण? त्याला म्हणला काही हरकत नाही, जमव. त्यानं जे सूर्यपण केलं, बंगाली देशातली बाई जोडून दिली त्याला. कुठली? बंगाल देशातली. मारले की सुंदर पैकी असं नटू लागला. म्हणला भजनात काय पावर आहे, भजनामुळं मला पत्नी भेटली म्हणला. माळ घातल्यावर खरंच नारायण महाराज. आणि आता माळा बी घालाले तर लग्न होजे तर पुन्हा काढणं का होईना, पुन्हाचे पुन्हा बघाईल लग्न झाल्यावर. बंगाली देशातली बाई आणली, शिकलेली होती, विद्या शिकलेली. मुलगा नटू लागला, मुलगी बापानं सुंदर आणली. लग्न लागून 2 महिने झालं की बाईनं आपली विद्या सांगायला सुरुवात केली नवऱ्याला. तुम्ही ओळखीला का म्हणली मला? मी मग तुमची पत्नी आहे, पण मला ओळखीला का? मी बंगाली देशातली महिला आहे म्हटली. मला विद्या येते, माझ्या मनासारखं वागलाव तर बरं, नसता कुत्रच करीन म्हणली. काय करीन? आता विद्या येत होती तिला. बघायचं का कमाल म्हणली. तिनं छू म्हणल्या म्हणल्या कुत्रच झालं. कुत्र झाल्याबरोबर त्याला कळू लागलं, पर शरीर कुत्र्याचं होतं. कुत्र झाल्या झाल्या कुत्र भुकलं की कुत्रच झालं. तिनं लगेच छू म्हणलं की माणूस झालं. पुन्हा म्हणली मांजर करीन. पुन्हा छू म्हणलं की मांजर झालं. तेव्हा आलं मांजर. पुन्हा मांजर झालं. पुन्हा म्हणली माझ्यासारखं ऐकिला होतं बल नसता बैलच करीन म्हणली. त्यानं छू म्हणलं की मांजर गेलं, बैल झाला. बैल झाला की पुन्हा म्हणली माझ्यासारखं ऐकिला होतं बरं नसता म्हैसच करीन म्हणली. म्हैस. म्हैस केल्याबरोबर छू म्हणलं की म्हैस झाली. मला काही खरं नाही, माझ्या बापानं माझा घात काढला की म्हणला ही वाचू देत. जे जे कपाळाला हात लावून पारायरून बसायचं असं करून असं झालं, वाळायला झालं. एक मित्र आला निवृत्ती आणण्यासारखा. अरे का वाळालायस म्हणला, खाऊन पिऊन टर राहायचं म्हणला. काय म्हणला येड्या,
अरे कशाचे टर म्हणला, बायको भेटलेलं म्हणला, काय सांगू तुला आता. 2च महिने लग्न झालंय, ह्या काही इतका उतरलो म्हणला, महाराजासारखं होऊन बसलो म्हणला. काय सांगू म्हणला, असे हातपाय झाले म्हणला, काय करू. अरे असं झालं का, काय करत्या. मला म्हणत्या माझ्या मनासारखं ऐकलं असतं बरं नसता, छव करून कुत्र करीन म्हणत्या म्हणला. आणि केलं म्हणला एकदा 2दा कुत्र. असं का, बर म्हणला, घाबरू नको म्हणला, चिंता करू नको, आपण काय करू म्हणला, 2-2 बायका कुणाला बी असतात म्हणला, 2-2 बायका दुसरी करू म्हणला आपण. आता काय करतो म्हणला, मी आधी पत्ता काढतो. त्यानं फोन केला, बंगाली देशाचाच फोन केला. हॅलो म्हणला, असं असं पहिलं लग्न झालेलं आहे आणि मुलगी भेटेल का. तिथला मुलगा म्हणला हो भेटेल ना, काय हरकत नाही म्हणले, येतो म्हणलं. हे गेलं, हिच्यापेक्षा डबल शिकलेली बघितली बंगाली देशात. आणली किती बाबा बाबा, गोरी पानबाई निसती चमचम, लाल मुंगी चावल्यावर आग होत्या बर का. काळी मुंगी चावली तर आग होत नाही. लाल मुंग्याचं कुठं कुठं खोडामध्ये असतात बघा. लाल मुंगी चावली तर 3 दिवस आग जात नाही बघा. तशी लाल मुंगी सारखी पांढरी शिपट बाई आणली बंगाली देशातून. बघ म्हणला हिच्या उरावर आता 2-2 बायका करू. लावलं मरळ शिदावर लग्न, तिकडं आणली. हिनं बघितलं असं तिला, कुठली आहेस ग म्हणली तू. अगं मला कुठली म्हणालीस म्हणली, मी तुझी सवतच आली. हा माझी सवत, हो म्हणली मी तुझी सवत. कुठली आहेस, मी बंगाल देशाच्या पलीकडून एक आहे का म्हणली बारके खेड, तिथली आहे म्हणली. अगं माय गे म्हणली, माझ्या उरावरच बसा आली की म्हणली. बरं झालं, दोघं चांगल्या आनंदानं राहू लागल्या. पण ते दुसरी आली म्हणली, मी हिच्यापेक्षा डबल शिकलेली आहे म्हणली, पण माझ्या मनासारखं ऐका म्हणली, माझ्या मनासारखं ऐकलं की हिला मारून टाकू म्हणली आणि आपण दोघं आनंदानं संसार करू. कसं आवाज कमी केला का, आवाज बरोबर राहू दे. तिनं सांगितलं काय करायचं, काही करायचं नाही म्हणली. मी 6 आपले उडद असतात का, हे कर्तू करणारे लोक उडद नेतात. कर्तू करणारे काय करतात, उडद केस बिबे असले नेतात. मग ते 6 उडद देते म्हणले मी, तू तिला 3 उडद मारायचे आणि मला 3 मारायचे म्हणले, आणि बाकीचे 2 देते म्हणली, ते शिल्लक ठेवायचे म्हणली. आणि तिला 3 मारलेस की मला 3 मारलेस की आम्ही एक काळी घार होईल म्हणली आणि एक पांढरी घार होईल म्हणली. आम्ही दोघी घारी झाला की तू काय करायचं, एवढं लाकूड घ्यायचं आणि ती आहे का काळी घार, तिच्या पांघरात मारायचं म्हणली. ती मरून जाते म्हणली. आणि बाकीचे जे 2 उडद आहेत का, हे मला मारा म्हणली, मी सुंदर बाई होते म्हणली, आपण संसार करू. संघाचा मित्र म्हणला जमलं का नाही. उगन हो म्हणला, डोकं आपलं डोकं लय सुपर आहे म्हणला, गाईचं तूप खाल्लेलं डोकं आहे म्हणला, साधं हो. मग ते घेतले उडद, अशा 2 जणी उभा टाकल्या. तिला 3 उडद मारले की ती काळी घार झाली आणि हिला 3 उडद मारले की पांढरी घार झाली. मित्र असाच जवळ उभा होता. मित्रानं म्हणला घे बडगण, घे तिथलं. घेतलं बडगण, घाल म्हणला, काळी घार आहे का तिला आधी घाल म्हणला. मार दुसकीत घातलं की काळी घार मिली. आता 2 उडद राहिलेले हिला हाणून बाई करायची होती, संसार करायचा होता. मित्र म्हणला अरे येड्या, ही तर लय शिकलेली आहे म्हणला, ही तर तुला काही बी करते म्हणला, घे बडगण घाल हिच्या बी. तिच्या बी घातलं. बस म्हणला, कशाचा संसार आलाय म्हणला. अरे संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ. अरे संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांत नाही कोठे, रात्र दिवस विश्रांत नाही कोठे, रात्र दिवस काम क्रोध लोभ काम क्रोध
संसार फार दुःख रूप आहे. म्हणलं आता बायको मिली काय करायचे, अरे काय करायचे, चल माहूरला म्हणलं, तिकडं आता दोघं बी जाऊत म्हणलं. आलक निरंजन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. म्हणून देवाचं नाव केल्यावर काम होतंय, देवाचं नाव घेतल्यावर काम होते. म्हणून जेते अन्न न सेवावे याच्यावर शब्द आहे बरं का. कारण कीर्तन म्हटलं की एवढं खोडण पाणी मट गोड गाव छोटंच आहे, पण परमार्थिक गाव आहे. साधना करणार श्री हरिभक्तपरायण नारायण महाराजांनी कमीत कमी 20 यज्ञ केले असतील. किती अन्नदानाचे 20 यज्ञ केले असतील. एवढे मोठे आंब्याचे झाड आहेत, सगळे वाटून टाकतात. सोय रेखा दाय रेखा सगळंच. कितीतरी अन्नदानाचा साठा नारायण महाराज. तुम्ही म्हणता अहो अन्नदाते आपले तर कमी आहेत का. आज जगन्नाथ महाराज येऊ का, आज महाप्रसाद त्यांचा. गेल्या वर्षी आमचा सिद्धेश्वर वर्षा वर्षा बदलून बदलून अन्नदान करणारी. हा जनार्दन श्रीहरी भक्तपरायण आमचे जनार्दन महाराज. त्यांना जरा सरकारच्या ताब्यात असल्यामुळे ड्युटी लागली. सरकारचे नियम पाळावं लागते तर. हो आमच्या बिन नारायण महाराजाले मोठा साधू आहे, पण काय करावं, तळ्याचं काम दिले, सगळे मासे सांभाळायचंच काम देऊन टाकले. चौकून याला टाकून पाणी सांभाळा. नारायण महाराज इमानदारीनं काम केलं की देव तिथं आहे. तुम्ही इमानदारीचं काम सोडून जर देवाकडे आला तर देव तुम्हाला तुमच्याकडे बघत बी नाही. ते म्हणतंय घरी बस पर इमानदारीनं काम कर. देवाचं विनंतीच आहे. कारण ज्यानं इमानदारीनं काम केलं की त्याला फळ बिलाची राहत नाही. इमानदारी ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर घरी ठेवून जर दारू पिऊ लागलं आणि भजनात येऊन जर नाचू लागला माणूस, कसं करावं लागलं, ते वाघ्यामुळे झाला. म्हणून कसं असतंय, दारूविषयी बोलू ना मी, कारण दारू आणि मांस ह्याच्याविषयी कधीच बोलायचं नाही. का तर दारू पेलेल्या शिकलेल्या माणसाला किती बी सोडा म्हणलं तर सुटत नाही. मांस खाणं, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. बघा नारायण महाराजाला फास पाठ आहे. मांस खाता हौस करी आणि जोडोनी वैरी ठेविला. आता ह्यानं मटण खावणे त्यानं मटण खावणे गेल्या वर्षी सांगितलं की मी. आता कोंबडे बकरे हे काय अवताला हाणायची नाही, ह्याच्यासाठी माणसं लावून ठेवलेलीच आहेत. गेल्या वर्षी सांगितलं महाराज, सगळे जर वारकरी झाले तर सुदे नाहीत वारकरी. भांडणं बघितलं ना का वारकऱ्याची. म्हणून सगळे महाराज जमत नाहीत. म्हणून जेते अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. माळ गळ्यात असावी का, गळा नाही माळ, करीशील सेवा तेने काय देवा योग्य हो. एका महात्म्याच्या शिष्यानं माळ घातली आणि माळ घालून 1 वर्ष झालं नाही तोवरच म्हणू लागला, महाराज माझं मरण कशात आहे सांगा बरं. महाराज म्हणले, यार गेल्या वर्षीच माळ घातलाय सण, यंदाच कसं मरण कळलं. नाही मला माझं मरण सांगा तुम्ही. अरे ते म्हणजे मरण सांगू नये, माणूस लवकर मरतय. मरण कधी सांगू नये, कुणाला कधी असा हात दाखवू नये. कारण घरी कुणी जरी फिरस्ती माणूस आला, नारायण महाराज हात दाखवून अवलक्षण घ्यायचं. बायामधून आदली पहिली डाळ आणत्यात मधून, नवऱ्याला तिकडं उपाशिका मारिनात. पर महाराज माझं असं व्हालंय, महाराज तसं व्हालंय. कधी बी हात दाखवायचा नाही, हात कधी दाखवायचा नाही. कारण हे कसं आहे, हात दाखवून अवलक्षण घ्यायचं नाही. त्या शिष्यानं सांगितलं, महाराज माझं मरण कधी आहे सांगा. ते मला कशाला येड्या मरणाच्या नादी लागू नको, नाही सांगा. चल म्हणलं आता लयच माझ्या मागे लागलायस तर आता सांगतोच म्हणला तुझं मरण कशात आहे ते.
गेले यमराजाकडे. यमराजा बी आंध्रामधून त्यानं बक्कळ माणसं मारून आलता आणि उग पलंगावर पल्ला होता असा. हे गेले शिष्य आणि गुरु म्हणले जे हरी. म्हणले महाराज तुम्ही इकडं कसं का आला यमपुरीला, इकडं वारकऱ्याने याचं नसतंय, ही यमपुरी आहे. म्हणले महाराज शिष्य मागे लागलाय, म्हणले माझं मरण कशात आहे सांगा. यमानं सांगितलं मला मरण कशात आहे माहित नाही, फक्त मला उचल म्हणलं की उचलितोय. यमानं काय सांगितलं, मला उचल म्हणलं की उचलितोय, फक्त मला मरण कशात आहे माहित नाही. मग मरण कशात आहे कुणाकडे जावं लागल, तिकडे जा म्हणले चित्रगुप्त आहेत. निघाली फेरी चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्ता बी बसले होते घरी. बघितल्या महाराज इकडं कसं काय आला. म्हणले मीच येत होतो ना तिकडं, तुम्ही मोठे माणसं इकडं कसं काय आलात. म्हणले आमचा शिष्य म्हणालाय मरण कशात आहे माझं सांगा. बरं मरण सांगू नये म्हणले, चांगलं नसतंय ना. म्हणजे शिष्याची एक माझ्या मागं मिठीच आहे, म्हणले माझं मरण कशात आहे, मरण कशात आहे सांगा. बघूत म्हणले आता शिष्याची मिठी आहे तर सांगावंच लागेल मला. मग चित्रगुप्ता म्हणता एक दप्तर असते, गुप्ता म्हणजे गुप्त दप्तर असते असं, त्याच्यावर लिहिलेलं नसतंय, नुसतं कोरं कोरं असतंय. उगं बघितलं की असं कोरं. मग ते चित्रगुप्तानं दप्तर घेतलं आणि ज्याला मरण सांगायचं होतं त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं तुझं मरण कशात आहे बघ ह्याच्यावर. म्हणला महाराज काहीच लिहिलेलं नाही की याच्यावर. काही नाही म्हणले, उगा असं टक लावून बघ म्हणले त्याच्यावर, तुला मरण तुझं कुठं आहे ते पटकन दिसते. त्यानं ते दप्तर घेतलं आणि असं बघायला सुरू केलं तर त्याला दिसलं तिकून एक बैलगाडी आल्या, हे मोटरसायकल इकून चाललंय. मोटरसायकल जे दापली ते दोन्ही बैलाच्या मधूनच निघाली पलीकड, मरून पडलं. अरे बापरे म्हणला, इथं मरण आहे. माझं मरण इथं आहे म्हणला. आता काय करा म्हणला. मरण त्याला कळालं की म्हणला आता सावध राहायचं. काय राहायचं, माणूस मरणापासून सावध राहील का. विठ्ठल प्रसाद महाराज सांगत होते एक ब्राह्मण असा उभा होता, तिकडून साप आला. साप आल्याबरोबर दोन्ही पायातून साप पुढे निघून गेला आणि पुढे निघून गेले त्याचं कुत्र झालं. हे माणूस ब्राह्मण पाठीमागं पळाला. म्हणले साप तर पुढे गेला आणि कुत्र कसं काय झालं. कुत्र झालं म्हणजे तो लगेच दुसरं त्यानं अवतार धारण केला आणि लगेच दुसरं कोहलं झालं की लगेच पुन्हा माणूस झालं. हे ब्राह्मण मागे गेला, म्हणला महाराज आताच तुम्ही साप होता, आताच कुत्र झाला, आताच कोहलं झाला, काय नेमकं काय कारण. त्यानं सांगितलं मी काळ आहे म्हणले, काळ मला मरण म्हणतात म्हणले. मी काय करतो म्हणले, रंग बदलीत असतो म्हणले. मी कोण आहे, यम मला म्हणतात म्हणले, काळ मला म्हणतात म्हणले. जे माणसं जे मारतो का मीच आहे म्हणले. एखादा ड्रायव्हर असला तर पुढे जर एखादी घटना घडवायची असली, ॲक्सिडेंट घडवायचा असला, त्या ड्रायव्हरच्या भावलीमध्येच बदल करतो म्हणलं की त्याला थोडीशी गुंग झोप लावतो म्हणले, दहाड दिशी ॲक्सिडेंट होते, माणसं मरते. मला काळ म्हणतात म्हणले. मला माझं मरण कशात आहे सांगताव का. म्हणले हाय ना तुमचं हे मरण, तुम्हाला मगर खाणार आहे म्हणले. काय खाणार आहे, मगर. मगर म्हणलं की मला पाण्यातच जायचं नाही म्हणला. कशी खाते, जे निघाला ते वाळवंट प्रदेशाला, तिकडल्या देशात निघाला. तिथं गेला वाळवंट प्रदेशामध्ये पाणी नाही, तिथं एक झोपडी बांधून बसला आणि रोज गावाला जावं, भिक्षा मागाई, आपला पोटाचा निर्वाह करावा. मग त्या ठिकाणी एक गावामध्ये श्रीमंत राजा होता. त्यानं सांगितलं कसं आहे माझ्या कीर्तनात समाध्या बी लागतात बरं का, सावत्र. कीर्तनच असं आहे समाधी लागलेली पत्ता लागत नाही. म्हणून नाही, वय झालेला आहे, बसून चालले, झोपू द्या. अरे कीर्तन झोपून ऐकावं. कसं काय केलं, कीर्तन ऐकावं. राजाला माहित होईल बोललो का, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेंडूक होवनी. जे कीर्तनामध्ये माणसं बोलले ते जेवढे बेंडक आहेत का इकडे झालेले ते माणसंच होते. पहिले कीर्तनामध्ये बोलू लागले, धिंगाणा करू लागले, ते बेंडक झाले. राजाला पत्ता लागला आपल्या गावामध्ये कोणते ब्राह्मण आलाय आणि
ब्राह्मण आल्यामुळं राजानं म्हणला काही हरकत नाही देव बाप्पा, देवपूजा करी जा, माझ्या घरी ये जा, मी तुमचा सांभाळ करतो, रोज जावं. असे काही 20-25 वर्षे झाले. झाल्यानंतर पुन्हा मग राजानं सांगितलं आपल्याला देवदेव करीत निघायचे. निघाले देवदेव करीत. आता राजानं सोनं घेतलं, 1 किलो सोनं घेतलं असेल, अर्धा किलो घेतलं असेल, किलो घेतलं असेल. ब्राह्मणाला दान द्यायचे, पण कुठं द्यायचंय? गंगेमध्ये दान द्यायचे. गेले हे सावधच, ह्याला माहीतच मगर मला खाणार आहे. राजा गंगेच्या कडेवर गेले. देवबाप्पा तुम्हाला दान द्यायचे म्हणले मला, आणि मी आता स्नान करतो, त्या ठिकाणी तुम्ही या, तुम्ही असे हात धरा, मी पाणी टाकतो, सोनं टाकतो, तुम्ही घ्या. हे बिहूच लागलं कधी मरण आहे की मगर. ह्यानं गेलं की एक पाय गंगेत ठुला आणि एक पाय वरी, असं सोल्या बरोबर कवा मगर आली की गेली घेऊन. म्हणता ठरलेलं मरण चुकत नाही. म्हणून आपल्या गावची परंपरा, आपल्या गावचं वैभव फार असल्यामुळं इथं आज अभंग बदलून घेतला. गेल्या वर्षी अभंग वेगळाच होता, पण यंदा बदलून घेतला. कारण का एकच अन्न खाला रोज कटाळा येते, बदलून बदलून राहावं लागते. गेल्या वर्षी त्रिमूर्ती बसली होती. गेल्या वर्षी काय होतं? त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश. यांना ब्रह्मा विष्णू महेश गायब झाले आणि यांना माऊलीचा घोडा चाला. कारण वर्षात थोडं नवीन वेगळं काहीतरी. आपल्या गावला कसं आहे, पारंपरिक पद्धतीनं हौस असल्यामुळं नसता कीर्तनाला कोणी येईना. सांग म्हणते तुझ्या बायकोलाच का सांगत बसणार तिकडे. कोणी आलंय कीर्तन, ऐकून ऐकून लोकांचे डोके जाम झाले. नाड्या बंद पडल्या. टीव्हीवर रोजच कीर्तन आहे. सकाळी कीर्तन, दुपारी कीर्तन, संध्याकाळी. त्या बायाने ऐकून 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 बायाली कीर्तनच पाठ झाली. कोणचा महाराज काय सांगायला ते त्यांच्या लक्षात तवाची आले. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही सांगितलेली गोष्ट सांगायची नाही. मी दांडा काढलाय म्हणला इथं. ह्या महाराजाने यावं, त्या महाराजाची गोष्ट ह्यानं सांगाई, त्या महाराजाने यावं, त्या महाराजाची गोष्ट ह्यानं सांगाई. सांगून सांगून गोष्टी पाठ झाल्या. निवृत्ती अण्णासारखा दांड माणूस होता एक. लाकूड घेतलं, सांगितलं महाराज 5,000 रुपये माझे, नवीन गोष्ट सांगायची. काय सांगायची? मी गोष्ट नाही ऐकलेली मला सांगायची आणि 5,000 रुपये न्यायचे. आणि त्या महाराजाची फी होती 25,000. किती होती? 25,000 कीर्तनाची फी आणि बक्षीस 5,000. निवृत्ती अण्णानं सांगितलं 5,000 घ्यायचे, पण मला गोष्ट कधीच ऐकलेली नसून. महाराज पडलं की कोड्यामध्ये. ह्यानं लोकांच्या ऐकू ऐकू गोष्टी सांगितलेल्या, 100 गोष्टी सांगितल्या. निवृत्ती अण्णानं सांगितलं मला पाठायच्या, नवीन गोष्ट सांग, नवीन गोष्ट सांग. त्यानं सांगायला सुरुवात केली. आता काय करावं म्हणलं, त्याचं डोकंच चलं ना. त्यानं म्हणला हा एक गोष्ट. म्हणला निवृत्ती अण्णा तुम्हाला माहित आहे का, नवीन गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? तुमच्या वडिलांनं माझे 25,000 घेतलेत, मला ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? निवृत्ती अण्णाचे डोकं बंद पडलं. निवृत्ती अण्णा म्हणले ही गोष्ट माहीत आहे म्हणाय जावं, माहीत आहे म्हणाय जावं तर अवघड आहे, आणि माहीत नाही म्हणाय जावं 5,000 चालले ना. ही गोष्ट मला माहित नाही म्हणलं की 25,000 द्यावं लागतात. कुणाला? ही गोष्ट मला माहित नाही हो, बरं झालं सांगितलं, 25,000 द्यावं लागतात. माहित आहे म्हणा जावं तर आडा टाकला होत्या ना. कसं की निवृत्ती अण्णानं 5,000 रुपये बक्षीस बोललं, मला गोष्ट माहीत नाही अशी गोष्ट सांगायची. ह्यानं 100 गोष्टी सांगितल्या.
मला माहीतच आहे म्हणू लागलं. मग त्या महाराजानं काय म्हणला, निवृत्ती अण्णा तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या वल्लानं माझे 25,000 रुपये घेतलेत. हा ही गोष्ट माहीत आहे मला, जाऊ तर निवृत्ती अण्णाला 25,000 रुपये द्यावं लागते. 25,000 रुपये द्यावं लागते. आणि ही गोष्ट माहीत नाही म्हणाय जावं तर 5,000 द्यावं लागते. निवृत्ती अण्णा म्हणले मला ही गोष्ट माहीत नाही, ही धर 5,000 कशाला, ही 5,000 धर. म्हणून सांगितलेली गोष्ट आता समाज, मी मग सांगितलं ना, बायाला कीर्तन पाठ झाली, पोत्या पाठ झाल्या, सगळं राम कुठं गेला, कुंकट फिरून आला, सगळं माहित आहे त्याला. राम कवा वनवासा गेला, कुठं गेला, काय केला, सगळं माहित आहे. म्हणून आता कीर्तन, तसंच वारकरी संप्रदायामध्ये भरपूर ज्ञान आहे. जर अभ्यास जर केला तर किती बी सांगा तुम्ही, ह्याच्यातलं ज्ञान संपत नाही. एक शब्दामध्ये किती ज्ञान आहे, हे संपत कधीच संपणार नाही. वारकरी संप्रदाय काय साधा गोष्ट आहे का, साधा सामान्य आहे का? अरे एका शब्दावर माणसं 1 वर्ष कीर्तन करतात, एका शब्दावर. ज्याला येत नाही त्याला ते एकाच अभंगावर बोलते, ती सोडून द्या. पण ज्याचा अभ्यास आहे, जे आळंदीला अभ्यास केला, कुणी ऋषिकेशला गेले, कुणी काशीला गेले, कुठे घरी राहूनच कुणी अभ्यास केला, अभ्यासाला महत्व आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ पाहावे लागतात. सामान्य माणसं साधे नाहीत. तुम्ही समोर बसलेली माणसं सामान्य नाहीत, हुशार आहेत, सगळं कळतंय त्यांना, पण ते कळतंय पण वळत नाही. माणसं म्हणतात की कळालंय पण वळणं झाले. तसं आजच्या अभंगामध्ये एक विशेष महत्व सांगितलं, जेते जेते कीर्तन करावे, जेते कीर्तन करावे, जेते कीर्तन करावे, जेते कीर्तन करावे, जेते अण्णा सेवावे, जेते अण्णा सेवावे, देते अण्णा सेवावे, माळ घालून येगळा, माळ घालून येगळा, देते अण्णा सेवावे, जेते अण्णा देते अण्णा सेवावे, माळ घालून येगळा, माळ घालून येगळा. हो अन्न, हे अन्न मी सांगितलं, अन्न हे जेथे कीर्तन करावे तेथे अन्नदान. जगात अन्नदान श्रेष्ठ आहे. एके गावला 2-3 वाट सरू निघाले. अशी जात असताना एक आजी माय होत्या, चष्मा सारू म्हणली, वा बाबा कुठं चालला? म्हणले इथं जायचे, खेड्याला आम्हाला जायचे. म्हणले लांबून आला. जाऊ नका म्हणली, रात्रीचा दिवस, रात्रीची वेळ आहे म्हणले, अंधार पडलाय, आमच्या भागाला जरा चोराचा सुळसुळाट आहे म्हणले, कुणाला मारतील तुम्हाला वाटेमध्ये अडवून. मला बरं आहे म्हणले, म्हाताऱ्या माणसाचं ऐकावं लागतंय म्हणले, जुनं ते सोनं, जुन्या माणसाचं ऐकावं लागते. मग आजी माय राहता म्हणले आम्ही, पण थोडं झोपायला जागा न थोडं पोटाची सोय करताल का? काही हरकत नाही म्हणली. मग बसा की म्हणली. बसली की लगेच तिनं हे पिठलं हाटलं. पण पिठलं हाटताना ती पाल कोपट होतं, पिठल्यामध्ये पाल पडलेली तिला पताच नाही. त्या पालचं पिलू पडलं, तिनं चष्मा सारू तसंच पिठलं हाटलं. 2-4 कांदे दिले, जेवा म्हणली. दोघंही बसले, खाजेतोर त्यांना काहीच कळालं नाही. हे फुल जेवले आणि झोपा म्हणले या मधल्या रूममधली झोपले.
सकाळी सकाळी म्हातारी 4ला उठली. पूर्वीचे माणसं 4ला उठत होती, म्हातारी माणसं सडा वगैरे टाकाय. 4ला उठली आणि त्या म्हाताऱ्याला असं हालिलं तर ते सगळंच हल्लं. म्हाताऱ्याला हालिलं तर सगळंच हल्लं. दुसऱ्याला हालिलं तर ते बी सगळंच हल्लं. तिसऱ्याला हालिलं तर ते बी सगळंच हल्लं. तितक्यात कुडमुड आलंय. कुडकुड 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 कुडकुड. सकाळच्या पारी हरण्या अंबोला मावशी दक्षिणा घेऊन या म्हणून सकाळी कुडमुड आलं. कुडमुड्याला सांगितलं दम काढ बाबा जरा म्हणली, लय गोळ मोठा झालाय म्हणली. काय झाले आजी? काही नाही म्हणली. तुला जेवारी किती जमते आतापासून? किती म्हणला? एक 4-5 किलो जमल म्हणला. तुला पोतभर जेवारी देते, एक काम करतोस का? काय आजी? काही नाही, एक माणूस मेलेला आहे, लांब नेऊन टाकतोस का? एक पोतभर जेवारी देता? हो, काही हरकत नाही म्हणला. की त्यानं कुडमुड्याचं सामान ठुलं. म्हातारीला हळूच एक माणूस ओढून काढलं आणि वाट्यावर ठुलं. टाकभर निघून म्हणले कुठतरी. हे ना माणूस घेतलं, गप दिशी खांद्यावर टाकलं. जे 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 गेलं का नाही काड्याहून बाहेर खाली टाकलं. तोवर हिनं दुसरं काढून ठुलं वाट्यावर. दुसरं काढून ठुलं की आला, धाप देतच आला की टाकला की आला. म्हणली कुठं टाकलास? म्हणले आलं की. म्हणली हे बाई मला कसं काय झालं म्हणला? लय कड्याहून खाली टाकलं होतं म्हणला. हो ग म्हणालायस म्हणली. काय म्हणली? मायला माझ्या आधीच कसं काय आलं म्हणला. पुन्हा राग राग आणि दात खावला की एका मोठ्यानं नांगरलं होतं ट्रॅक्टरानं. नांगर तिथंच पुरला. तोवर म्हातारीनं तिसरं काढून ठेवलं. आला की म्हणला कुठं टाकालायस म्हणली. मला मड जाजवलं दैवते सरे म्हणला. पटकन पळत आले म्हणला. मला आता काय करावं लागल. पुरी विहीर होती बघा, अशा पायऱ्या होत्या दगडानं बांधलेल्या. आणि त्या विहिरीमध्ये मानभाव आंघोळ करू लागला. मानभाव माहिती आहे का तुम्हाला? मानभाव पंथाचा माणूस. मानभाव पंथाचा म्हणता एक टोपी असते आणि सगळं भाग्या गुंडाळलेला असते. मानभाव म्हणते त्याला. हे नाही काही माहित नाही. मानभाव आपल्या गावाकडे नाहीच ते. कुठलं मानभाव कळत? मानभाव आपल्यासारखाच माणूस असते, पण आपली भक्ती करीत नाही, त्याची भक्ती दुसरी असते. ते मानभाव काय करू लागलं, मध्ये सकाळी सकाळी आंघोळ करायला गेल. ते घेतलं मड राग राग, लय जल्दी पळते आले म्हणला. आता ह्याला हिरीतच टाकायचं म्हणला. गेला मानभाव मध्ये गपचिप आंघोळ करू लागले. त्यानं गुडगुड तर काही तर बोलावं का नाही, गपचिप मंत्र बोलून मधले मध्ये आंघोळ करायला. ह्यानं गेलं हिरीच्या कडेला, असं मड दुस्त धरलं, असं गुप्त लय वरी आले म्हणला. असं टाकलं की पहाड आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर मानभाव दचकलं आणि पायऱ्या वाट वरी येऊ लागलं मानभाव. ह्यानं म्हणला बघूत वरी, बायला वरी आले की मानभाव वरी ये ना लयच पिलाच म्हणलं तर ना. अन्नदान आजीनं केलं, पर चुकल्यावर मग खेळा पडे. अहो इकडं लग्न होतं. त्या लग्नामध्ये काय झालं, ह्या फुलवाल्यानं काय केलंय, नवरा नवरीचे हार घेतलेत आणि त्याच्यावर पोते झाकून खाली ठेवलेत, गार राहाय म्हणून पोते. कवा सापाचं पिलू गेलंय की त्या हारामध्ये बसलंय, ह्याला पता नाही. मोठ्या घरचं लग्न, दोन्ही बी हार नेले. एक नवरीला हार घातला आणि एक बक्षीस द्यायला का काय, विठाला विठाला नवरा नवरी घोडीवर बसले, हार घातलेले गळ्यामध्ये. गवा सापाचं पिलू चावल्याला पत्ता बी नाही नवरदेवाला. नवरदेव चावलं म्हणजे तर नवरदेव खाली पडला. कारण मरण हे एका दिवशी एसटी मध्ये साप चावला एक जणाला. या भाजीपाल्या लोकांनी काय केलंय, भाजीपाला नेहलाय आणि पोते भरून ठेवलाय, शिटा खाली ठेवल्याला. एका माणसाला पायाला साप चावला एसटी मध्ये. मरण कवा येईल कुठं येईल सांगता येत नाही. म्हणून माझे दोस्त असे आहेत, चॅलेंजच नाही. एका दोस्ताने यमते महाराज आलेत म्हणून खिशामध्ये हात घालणं, येईल तेवढ्या नोटा मला दिल्या.
मी म्हणलं काय वाघ असेल रे बाबा. हा एवढ्या नोटा मला दिल्या. त्यानं सकाळी निशा उतरल्यावर सकाळी आले माझ्या दरवाजाला. यमते महाराज कुठं आहेत म्हणाले आमच्या बायकोला. बायको म्हणली का काम आहे म्हणला महाराजाली भेटायचे. मी आलो मधून. महाराज म्हणला सकाळ सकाळ मला जावं लागते ते रात्रीचे पैसे द्या बरं मला दिले. मी म्हणलं हा दक्षिणा म्हणून दिली आणि पहाटच सकाळी घेऊन गेला. हा तर माझे मित्र लय वकळ आहेत तुम्हाला सांगतो. विठा तसेच आमचे श्री हरिभक्त परायण कदम सर यांचं चॅनल फार मोठं आहे. गेल्या वर्षी माय मराठी होती, यंदा बाप मराठी कट केला आणि अभंगवाणी आणली. कोणतं अभंगवाणी. ही अभंगवाणी चॅनल फार मोठा आहे. गेल्या वर्षी 3 कोटी लोक बघत होते, यंदा ह्या अभंगवाणीला 4 कोटी लोक बघतात. किती 4 कोटी. फार मोठं चॅनल आहे यांचं. असं अभंगवाणी म्हणून जर मोबाईलवर नाव टाकलं फट 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 सगळे कीर्तन येतात. आता हे आजचं जे कीर्तन झालं निवरते अण्णा, हे कीर्तन तुम्हाला किती वर्ष बघत राहा, तुम्हाला बरोबर गोहाडा असाच नाचलेला. हे माणूस बघितला तर लोक येडे होते. येडे इतकं माणसं हे माणसात पावर आहे. हा तरी नाचला नाही ह्या माणसाला. आता इथं एक आपण आपल्या प्रेमास्थव आले महाराज श्री हरिभक्त परायण आमचे काय नाव महाराज शिवाजी महाराज गुंजेगावकर. फार मोठा प्रसिद्ध माणूस आहे. पण माझ्या प्रेमास्थव म्हणले महाराज येतो तुमच्यासाठी. मी म्हणलं चला. गाव फार प्रेमळ आहे, भावनिक गाव आहे. कारण ह्या गावामध्ये माझं आज कितवं 9वं कीर्तन आहे का. 9 वर्ष झालं कट नियम केला नाही. नाही काही नाही. 9 वर्ष झालं आज नियम चालू आहे. म्हणून हे चॅनल फार मोठं आहे. आणि लग्न कार्यामध्ये देखील हे मोठे मोठे कार्यक्रम करतात. लग्न कार्य असो त्यांच्याकडे सगळीच चौकोनी आहे. कीर्तनात बी नाचणार, चोपदार बी होणार. एखाद्याची हळद असली तिथं बी घोडा निघाला टुपकत टप 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 करीत. हो सगळीकडे म्हणतात एक ज्याची त्याची कला असते बरं का. ही कला अवगत कुणाला होत नाही. असं नाचणं येत नाही का. एकदा नाचून दाखवा. विठाला 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 महाराज तुमची फी काय आहे. 10,000. मला 11 म्हणली. 10,000 आहे का. नाही पर ते लांब जवळ असं का. बरं आमच्या पुढे आहे तुमचा पावलं. किती यांना घ्या मला कोणी दिना 50च्या वरी. नाही नाही टपटप चाले माझा घोडा. पहिलं होतं बघा शाळेमध्ये. होतं का टपटप चाले माझा घोडा. म्हणून फक्त धडक देऊ नका मला. बस झालं. नसता जोरवडीत महाराज घोड्याला मारला. पेपरला लगेच बातमी यमते महाराज घोड्यानं मारला. काय नेम सांगावं. एकदा धडक दिल्यावर पुन्हा काय. म्हणून चला आजचा अभंग
नाही म्हणून 11:30 झाली. कसं आहे ना 1:30 वारचे तो तिकडं फुलचंद महाराज या इकडं चाल म्हणायच्या भैरवी तिकडंच गुंगू नका का पोहे फे करायला. हा नाही अन्नदान श्रेष्ठ आहे. म्हणून आज विशेष तरी 1-1.5 तास झालं की हा लय बी कसं असते 2 तास वाले हा 2 तास वाले 15 मिनिटं का. बर तुमच्या मनावर तुमचं ऐकून चलावंच लागेल आम्हाला सगळ्याच गावाच्या तर्फे. त्रटावर्ष भाषी दाना तृण मागू नये जाना तुका म्हणे दर्वे देती. दर्वे म्हणता हे धन पैसे बर का. तुका म्हणे दर्वे देती आणि देती घेती दोघं बी नरकाला जाते. घ्यावं का घेऊन ये आता घेऊन ये म्हणल्यावर तुम्ही तर आता टाळ्याच वाजणार. पण कुठं धन घेऊन ये कुठं घ्यावं याचे एक शास्त्र आहे. तुका म्हणे दर्वे देती जेथे कीर्तन करावे तेथे द्यायचं नाही का. गुरुच भेटला आम्हाला तुम्ही. म्हणून तुका म्हणे दर्वे देती कुठं धन द्यावं. कुणाला धन द्यायचं नाही. दान कधी करायचं नाही. कुठं दान करायचं फक्त नारायण महाराज जसे अन्नदान करतात असं अन्नदान करायचं. कोणतं फक्त अन्नदान. दान द्यायचं नाही. पात्र पाहून दान करायचं. कसं करायचं पात्र माणूस कोण आहे काय कार्य करायला आहे त्याची माहिती काढून दान देणं ह्याला श्रेष्ठ दान म्हणतात. जर कुणाला बी दान दिला तर तुमचं ते दान सफलता होत नाही. दान द्या कुणाला बी द्या चूक आहे. दान फक्त अन्नदान करा श्रेष्ठ अन्नदान. कारण बघा तुम्ही मुळोनला माधव मामांच्या ठिकाणी अन्नदान प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद अन्नदान. मोळवनाचे संत सख्य भगवंत गातो तुमचे मी गाता वंदितो तुम्हाला माधव मामाता. अवतार धरीला मोळवन गावी सर्व भक्तांना पावन होई. या हो तुम्ही सारे भक्त मंडळी वाचाया बाबांची गाथा. वंदितो तुम्हाला माधव मामाता. गर्व हरविला त्या वैऱ्याचा देऊनी साक्षा परमात्म्याच्या. गर्व हरविला त्या वैऱ्याचा देऊनी साक्षा परमात्म्याच्या. जाऊनी पंढरपुरी वाचवे ज्ञानेश्वरी गाथा. वंदितो तुम्हाला माधव मामाता. देह ठेविला नामदेव मंदिरी. काय माधव मामांचं जीवन असेल. अरे वारकरी माधव मामा एक महान विभूती होती. देह ठेविला नामदेव मंदिरी
पंढरपुरी माहेर घरी. देह कुठं ठेवला माधव मामाने? पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये देह ठेविला. ठेविला रे ठेविला. ठेविला देह ठेविला नामदेव मंदिरी पंढरपुरी माहेर घरी. चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी चरणाशी लीन होता. वंदितो तुम्हाला माधव माता. विठाला माधव मामा सारखे संत आता होणं आता आयशे होणे नाही. जगामध्ये फार मोठी बोती आग्नी संत फक्त एकच आहे जगात, त्याला म्हणतात श्री संत माधव मामा. हो, ज्यांनी पाण्यावरी बैसोनी वाचली ज्ञानेश्वरी त्याला म्हणतात भगवान बाबा. कीर्तनामध्ये बोलू नका. अरे भगवान बाबा काय विभूती होती. बैसोनी पाण्यावरी बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. हो, पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. हो, सर्वांगाचे कान करून ऐका. हे फार मोठं चरित्र आहे. हे चरित्र तुम्हाला कुठं बी ऐकायला भेटणार नाही. हो, अरे काय माता असेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या कळसाची पूर्व दिशेला सावली. भगवान बाबांना जन्म देणारी महान पतिव्रता माऊली. दत्ताची दक्षिण मुखेला सावली. दत्ताची दक्षिण भागाला सावली. माधव मामाला जन्म देणारी हे माधवगिरी महाराज यांना जन्म देणारी कसे असेल पुण्यवान माऊली. काय असेल. हो, आपल्या दक्षिणमुखी हनुमंतरायाची दक्षिणेला पल्ली कळसाची सावली. या बसलेल्या भाविकांची पुण्यवान कशी असेल माऊली. म्हणून आपली आई आपला बाप हे जगात श्रेष्ठ दैवत आहे. हात जोडून विनंती. कुणाला मी कुणाला बी विनंती करणार नाही. फक्त एकच व्यक्तीला विनंती करीन. फक्त सुनला विनंती करील. सुनला. मायबापाचं पोट नवऱ्याचं पोट फक्त सुनाच्या हातात आहे. त्या पोटाची व्यवस्था केला की तुम्हाला देव भेटला. हो, जगामध्ये सुनाला हात जोडून विनंती. जेवढ्या सुना असतील त्यांना हात जोडून विनंती. त्या म्हाताऱ्या मायबापाचं पोट तुमच्या हातामध्ये आहे. अरे ते म्हातारा माणूस काय त्यानं कष्ट केलं. हो, गावामध्ये वट्यावर बसायचा आणि म्हणायचा रामराव माझ्या पोराला अशी सुंदर मुलगी आणणार आहे. अरे 10 गाव अनेक फिरन पर मुलगीच घेऊन येईन. असा फिरायचा महान. आणि फिरून 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 तिची माहिती काढून अशी सुंदर मुलगी मुलासाठी आणणार. आणि लोक असे आनंदानं म्हणणार काय वागा सुंदर आणलास. सून किती भाग्यवान आणलास. आणि त्या सुनेनं 2 महिन्याला या म्हाताऱ्याची भाकर तोडून टाकावी. काय पापाचं भाग्य असेल रे बाबा. हो, अरे त्या बापाच्या पायाला बूट तुटून गेला त्या सून हिंडण्यासाठी शोधून आणण्यासाठी. आणि या सुननं भाकर वाढून त्या म्हाताऱ्याला. हो, होय म्हाताऱ्या तिकडं म्हणावं.
आणि नवऱ्यावर डोळे वाटार आहे. ही सून म्हणाय का? ही कधी पाप घ्यायचं नाही. ही जर पाप घेतला, मी काही कुठला सांगणार नाही, पर खरे सत्य सांगतो. खरं बोललं की सका माईला राग, हे महत्वाचं आहे. तुम्ही खरं बोललं की सावतर माईला तर येईलच येईल हो, पण सख्या मायला बी जास्त राग येते. म्हणून हे म्हातारी आहेत का हे बसलेले, हे टुळू टुळू माझ्याकडे बघाले तर काय भारी सांगारा मला काय भारी वाघ सांगालाय, आमच्या पोटाची व्यवस्था करायलाय. पण ह्या बाया मला 10-10 रुपये आणलेले कमरेला खाऊन परत घेऊन जातील, मला द्यायचे सोडून. ह्या महाराजांना लय बोलला, माय भाकरच घाल म्हणाला उठलं की. मग का चालले उठून हा जात नाही. नाही जात नाहीत. कीर्तनात कसे जातात? गेली जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. विठोबा कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो, म्हणून आज आपल्या श्री क्षेत्र जोडवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम समाज या कार्यक्रमामधील माझ्यासारख्या छोट्या पामराकडे सेवा आली आणि सर्व गावकऱ्यांच्या तर्फे फार मोठ्या आनंदाने, प्रेमाने, भावनेने या ठिकाणी सर्व उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. असाच का आनंदाने, प्रेमाने आपला कार्यक्रम सतत राहावा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हो बोलेले कुरे येडे वाकडे भूतरे करा देवा पराज महाराज तुम्ही नाही उचारिला अधिकारण्या करा देवा